प्राइस आपली सगळ्यात कमी बजेट गाडी हीच आहे। 58 ते 60,000 किलोमीटर गाडी चालली आहे। प्राइस ठेवली आपण 2,50,000। स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेले 2-3 दिवस झालं तुम्ही मला खूप कमेंट केले होते की मॅडम आम्हाला टॅक्सी परमिट गाड्या दाखवा, तर तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे टॅक्सी परमिट गाड्या। इथे काही तुम्हाला प्रायव्हेट गाड्या पण मी दाखवणार आहे, 7 सीटर 5 सीटर अशा भरपूर अशा गाड्या आहेत, मी त्या पण दाखवणार आहे। आणि तुम्हाला पुण्यातील सगळ्यात स्वस्त जे डीलर गाड्या देतात त्या डीलरकडे मी तुम्हाला आज घेऊन आलेले आहे, ते म्हणजे राजनंदिनी मोटर। मला हे सर्वात कमी बजेटमध्ये गाड्या देतात। इथे भरपूर अशा गाड्या आहेत, प्रायव्हेट पण गाड्या आहेत, कमर्शियल पण गाड्या आहेत। मित्रांनो, काय गाड्यांची डिटेल्स आहे आणि काय प्राइस आहे हे आपण जाणून घेऊया। इथले शॉपचे जे ओनर पप्पू सर आहेत, तर नक्की चॅनलवर कंटिन्यू बनून राहा। आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। तर मित्रांनो, आपल्यासोबत आलेले आहेत आता पप्पू सर, आपल्याला सर्व गाड्यांची डिटेल्स देणार आहेत। तर पप्पू सर नमस्ते। नमस्कार। नमस्कार। आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर। तुमच्याकडे आता एअर इंडिंग मध्ये भरपूर असा स्टॉक आलेला आहे, प्रायव्हेट कमर्शियल गाड्यांचा, 5 सीटर 7 सीटर गाड्या पण आहेत आपल्याकडे अवेलेबल ह्या वेळेला। तर सर, आमच्या सबस्क्रायबरसाठी इथे यायचं आहे तुमच्याकडे, तर इथला ॲड्रेस आणि तुमचा फोन नंबर सांगा। इथला ॲड्रेस आहे काळा खडक रोड, चौधरी पार्क, वाकड। ओके। आणि मोबाईल नंबर आहे 9028732124। ओके। कारण सर, आमचे सबस्क्रायबर तुम्हाला आता ह्या गेल्या 2-3 दिवसापासून खूपच कमेंट करतात, आम्हाला राजनंदिनी मोटर्सचा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यांच्याकडे एअर इंडिंग मध्ये तुमच्याकडे खूप चांगल्या गाड्या पण आलेल्या आहेत ह्या वेळेला, आपण त्या गाड्या दाखवणार पण आहेत, त्यांचे डिटेल्स पण सांगणार आहोत। तर सर, आपल्याला इथं लोन फॅसिलिटी कशी तुम्ही अवेलेबल करून द्याल? लोन फॅसिलिटी फक्त महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी उपलब्ध आहे। ऑल महाराष्ट्र कुठं पण लोन होते, फक्त सिव्हिल 750 पाहिजे गाडी। प्रायव्हेट पण आणि कमर्शियल पण गाड्यांवरती तुम्ही लोन करून दोन्ही देणार? गाड्यांवरती लोन। त्यावेळेस आपली सगळ्यात कमी बजेट गाडी हीच आहे। ओके। इटिओस। ओके, चालेल। ही गाडी आहे 2011 मॉडेल, इटिओस आहे, पेट्रोल गाडी, सिंगल ओनर आणि 58 ते 60,000 किलोमीटर गाडी चालली आहे। ओके। आणि या गाडीची प्राइस ठेवली आपण 2,50,000 रुपये। 2,50,000 ला? हा। ओके। ह्याच्यावरती लोन नाही होणार ना? लोन होणार याच्यावर। लोन पण होणार? हा। ओके। किती पर्सेंटेज करावं लागेल सर लोन? याच्यावरती लोन होईल साधारणतः 1.5 लाख रुपये। 1.5 लाख। मोस्ट डिमांडेड गाडी आहे आपल्याकडे? मारुती ब्रिझा आहे, ZX आहे, पुश बटन स्टार्ट गाडी आहे, टॉप मॉडेल आहे, 2020, सिंगल ओनर आहे, 75,000 किलोमीटर गाडी चालली। आणि या गाडीची प्राइस आपण लोन करणाऱ्यासाठी ठेवली आहे 8 लाख रुपये आणि कॅश पेमेंट ज्याचं असेल त्याच्यासाठी प्राइस राहील 7 लाख रुपये। फायनल प्राइस किती कॅश? 7 लाख रुपये। 7 लाख रुपये। तर मित्रांनो, बघू शकता सरांनी तुम्हाला इतकी रक्कम कमी केलेली आहे, लोन पण होणार आहे। आणि जर तुम्ही कॅश घेणार असाल तर तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये ब्रिझा भेटणार आहे। सर, मॉडेल कितीचं सांगितलं? 2020, सिंगल ओनर सर, सिंगल ओनर गाडी। ओके सर, जे आता तुम्ही गाड्यांची प्राइस सांगितली ते आणि डॉक्युमेंट जे नावावरती करायचे तुम्ही सांगता, तर त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे डॉक्युमेंट्स नावावर करण्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील कस्टमर। ओके। व्हॉल्क्सवॅगनची वेंटो गाडी आहे, 2015 मॉडेल आहे, सेकंड ओनर आणि डिझेल गाडी। ओके। 1 लाख किलोमीटर चालली आहे गाडी आणि हिचा 22 ते 23 ॲव्हरेज आहे गाडीला। ओके। ओनर किती आहे? ओनर सेकंड आहे, 2015 हायलाईन टॉप मॉडेल गाडी। हिची प्राइस ठेवली आपण लोन करणाऱ्यासाठी 4.5 लाख रुपये आणि कॅश घेणाऱ्यासाठी 3,80,000 रुपये। 3,80,000। मित्रांनो, तुम्हाला कॅश मध्ये गाडी भेटते। बघू शकता गाडीची कंडिशन, टायरची कंडिशन सर कशी आहे? किती टायर पण 50% गाडी? 50% आहे सर। कमीच गाड्यांचा स्टॉक घेऊन येतात, परंतु अशा गाड्या घेऊन येतात एकदम कडक लुक मध्ये आणि कडक गाड्या घेऊन येतात। आता तुम्हाला मी ज्या गाड्या दाखवणार आहेत, टाटाच्या 2 गाड्या आहेत, टाटाची जेस्ट। तर बघू शकता सर, आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये टाटाची जेस्ट आहे। काय गाडीची डिटेल्स आहे? ही टाटा जेस्ट आहे, पेट्रोल प्लस CNG गाडी आहे, 2018, सिंगल ओनर गाडी आहे, पेपर ऑल क्लिअर आहेत गाडीचे। आणि या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त 3,11,000 रुपये। ओके। 3,11,000। ओके। टायर वगैरे सर कसे आहेत? टायर 50% गाडीचे, पेपर सर्व चालू आहेत गाडीचे आणि पेट्रोल CNG आहे गाडी। पेट्रोल CNG। तर मित्रांनो, तुम्हाला टॅक्सी परमिट मध्ये गाडी भेटते। बघू शकता गाडीचे लुक कंडिशन सरांनी सांगितलेलेच आहे। आतून पण तुम्हाला गाडी एकदम कडक लुक मध्ये भेटणार। एक तुम्हाला मी टाटाची जेस्टच दाखवते सर, डिटेल्स। ही डिझेल मध्ये टाटा जेस्ट आहे, 2017 मॉडेल, सिंगल ओनर, डिझेल गाडी, ऑल पेपर क्लिअर। ओके। आणि हिची प्राइस ठेवली फक्त 2,75,000 रुपये। 2,75,000 ला तुम्ही टाटाची जेस्ट देताय सर।
ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट आहे, डिझेल गाडी, चारी टायर 50-60% ओके. पेपर आतून सर्व कशी चालू गाडी आहे, गाडीचे. सर? आतून इंटेरियर वगैरे खूप छान आहे गाडी. ओके सर, हिचं एकदा किलोमीटर सांगू शकता का? तिचं गाडीचं किलोमीटर किती आहे झालं? 1,60,000. 1,60,000. तर मित्रांनो, तुम्हाला मी गाडीचं किलोमीटर पण सांगितलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला कमेंट करत असता की मॅडम आम्हाला गाड्यांचं किलोमीटर पण सांगत जा, ओनर पण सांगत जा. तर त्याचप्रमाणे सरांनी तुम्हाला तशीच माहिती दिलेली आहे. तर मित्र, कुठे जाऊ नका, मी तुम्हाला अजून टॅक्सी परमिटमध्ये गाड्या दाखवणार. ॲक्सेंट आहे सरांच्याकडे व्हाईट कलरमध्ये, मित्रांनो बघू शकता. सर काय डिटेल्स आहे? ही आता सगळ्यात लो बजेट गाडी आहे परमिटमध्ये आपली. 2016चं मॉडेल आहे, डिझेल गाडी, ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीचे. ओनर सिंगल आहे गाडीचा, टायर पण 50-60% आहेत गाडीचे. डिझेल गाडी, तिची प्राइस ठेवली आपण 2,15,000 रुपये. 2,15,000ला टॅक्सी परमिट गाडी देत आहे. 2016 मॉडेल सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनर. मित्रांनो बघू शकता, एकदम मी म्हटलंच होतं पहिल्यांदाच तुम्हाला, कारण सर तसे एकदम कमी बजेटमध्ये गाड्या देतात, एकदम छान लुकमध्ये गाड्या घेऊन येतात. तर तुम्हाला अजून मी दाखवणार आहे मारुती सुझुकीची 12चं पासिंग आहे, टॅक्सी परमिटमध्येच गाडी आहे, डिझेलमध्ये आहे ना? डिझेलमध्ये. ओके, डिझेलमध्ये आहे. स्विफ्ट डिझायर आहे, 2019 मॉडेल आहे, सेकंड ओनर गाडी आहे डिझेलमध्ये. ओके. पेपर ऑल क्लिअर आहेत गाडीचे आणि टायर पण जवळजवळ 60 ते 70% टायर आहेत गाडीचे. ओके. किलोमीटर चालली गाडी 1.25 लाख. त्याची प्राइस ठेवली आहे आपण 4,70,000 रुपये. ओके. लोन होणार का सर या गाडीवर? लोन होणार गाडीवर. ओके, लोन पण होणार आहे. आणि तुम्हाला ह्या गाडीवरती तुम्हाला जर का कॅश पेमेंट करायचं असेल तर किती सांगितलं सर? कॅशला 4.5. 4.5. आपल्याकडे इर्टिगा आहे, खूप डिमांडेड गाडी आहे ही. इर्टिगा आहे, 2020 मॉडेल, सिंगल ओनर आहे गाडी आणि डिझेल आहे. पेपर गाडीचे सगळे चालू भेटतील घेणाराला. आणि ज्यांना लोन करायचं असेल या गाडीवरती त्यांना ही गाडी होईल फायनल 9.5 लाख रुपयाला. आणि ज्यांनी कॅश घेणार असतील त्यांच्यासाठी 9 लाख रुपये. 9 लाख. तर 50,000चा फायदा होणार आहे मित्रांनो तुम्हाला. तुम्ही नक्की या. इर्टिगा अवेलेबल आहे. तुम्ही गेल्या वेळेला पण मला कमेंटमध्ये म्हटले होते की आम्हाला राजनंदिनी मोटर्समध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करायला जाल तेव्हा आम्हाला इर्टिगाचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवा. तर सरांच्याकडे अवेलेबल आहे. गाडी एकदा व्हिडिओमधून तुम्ही पाहून घ्या. एकदम छान लुकमध्ये आणि चांगल्या कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल आहे सरांच्याकडे. तर सर, आपल्याकडे अजून टॅक्सी परमिटमध्ये एक डिझायर पण आहे अवेलेबल. काय डिटेल्स आहे त्या गाडीची? ती डिझायर आहे, 2018 मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी आहे, डिझेलमध्ये, ऑल पेपर क्लिअर. त्या गाडीची प्राइस लोन करणाऱ्यासाठी राहील 4,80,000 रुपये आणि कॅश घेणाऱ्यासाठी प्राइस राहील 4,50,000 रुपये. ओके. तर मित्रांनो, सरांनी तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये डिझायर दिलेली आहे. एक ब्रेझा आणि एक डिझायर आहे. हां, मी सांगते तुम्हाला. सर, आपल्याकडे अजून काही गाड्या आहेत का अवेलेबल? प्रायव्हेटमध्ये एक ब्रेझा आहे डिझेलमध्ये आणि परमिटमध्ये एक डिझायर आहे 18ची पेट्रोल CNG मध्ये. ओके. सर, आम्हाला त्यांचे डिटेल्स पण सांगून द्या. ब्रेझा 2019 मॉडेल आहे, सिंगल ओनर, ZDI प्लस पुश बटन स्टार्ट आणि ऑटोमॅटिक गाडी, टॉप मॉडेल. ओके. सिंगल ओनर, किलोमीटर 26,000 चालली आहे गाडी. त्या गाडीची प्राइस लोन करणाऱ्यासाठी 9.5 आणि कॅश घेणाऱ्यासाठी 8,75,000 फायनल आहे. ओके. 8,75,000ला तुम्हाला ब्रिझा भेटते सर. आणि सेकंड गाडी कोणती आहे? सेकंड डिझायर आहे, पेट्रोल CNG, परमिटमध्ये गाडी, 2018 मॉडेल आहे, थर्ड ओनर गाडी आहे, पेट्रोल CNG, ऑल पेपर क्लिअर. ओके. ती गाडीची प्राइस कॅश घेणाऱ्यासाठी 4 लाख रुपये आणि लोन करणाऱ्यासाठी 4,25,000. प्रायव्हेटमध्ये एक स्विफ्ट आहे, 2019 मॉडेल, VDI प्लस गाडी, ऑटोमॅटिक आहे, डिझेलमध्ये, 75,000 किलोमीटर चालली आहे गाडी. त्याची प्राइस लोन करणाऱ्यासाठी 7.5 लाख रुपये आणि कॅश घेणाऱ्यासाठी 7 लाख रुपये. ओके. 7 लाखाला तुम्हाला स्विफ्ट VDI ऑटोमॅटिक रेड कलर गाडी. रेड कलरमध्ये. रेड या गाड्यांचे फोटो शूट करून दाखवत आहे. तुम्ही फोटोमधून गाडी पाहू शकता. आणि सरांचा जो नंबर आहे स्क्रीनवरती शो होत आहे मित्रांनो, तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉल करा आणि राजनंदिनी मोटर्सला व्हिजिट द्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला प्रायव्हेट कमर्शियल गाड्यांचा तो मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच जाईन. तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्ते.